शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं. मित्रांनो, आज आहे दिनांक 4 जुलै 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, आज कोथिंबीरची परिस्थिती बघू शकता. या ठिकाणी कोथिंबीरची आवक आणि त्याचे दर काय आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पावसाचे परिणाम हे बऱ्यापैकी भाज्यांवरती झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे बघू शकता, पावसामध्ये भिजलेला हा माल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अभिषेक नमस्ते. नमस्कार. आज काय कोथिंबीरचे दर? आजची कोथमीर पावसामुळे थोडं माल कमी आहे, माल आहे शॉर्ट आहे. अशा प्रकारचे माल गेले 25 रुपये कोथमीर गेलेले आहेत. 25 रुपये. तर हे माल पण 25 रुपये गेलेले आहेत. हे अशा प्रकारचे 20 रुपये माल गेलेले आहेत. 20 रुपये. चिखलाचे माल आहेत बघा, असे दाखवून घ्या तुम्ही माल कसे आहेत ते. पावसामुळे थोडं मालांची परिस्थिती बिकट आहे. शापू चांगले गेलेत 20 रुपये, मेथ्या 25 रुपये, 28-30 रुपये पर्यंत हायेस्ट मेथ्या गेलेले आहेत. थोडे पावसामुळे माल कमी जास्त येते, त्यामुळे परिस्थिती अवघड आहे. पण गिराईक थोडं शांत आहे, पण मालांची आवक कमी असल्यामुळं थोडे बाजार वाढलेले आहेत. कोथमिरीचे 25+ बाजार झालेले आहेत मार्केटमध्ये. पालक कसा होता? पालक 15, 18, 12, 10 रुपयापर्यंत गेलेले आहेत चांगले पालक. शापू सांगितले का? शापू 20 रुपये गेलेले आहेत, मेथ्या 25-30 रुपये गेलेले आहेत. चांगले माल. चालेल, धन्यवाद. चल मित्रांनो, मालाची परिस्थिती बघू शकता. काकड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 20 रुपये किलो याप्रमाणे काकडी बघू शकता. चांगल्या क्वालिटीमधले काकडी 20 रुपयांपर्यंत, तर हलका माल 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. हिरवी मिरचीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर भोपळ्यांचे सुद्धा या ठिकाणी आवक बघू शकता. भोपळा कसा आहे? 150, 100 ते 150 रुपयांना बॅग याप्रमाणे भोपळा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा 150 रुपयांना बॅग, तर हलका माल 100 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे 10 किलोची बॅग असते या क्वालिटीमध्ये बघू शकता. त्याचबरोबर दोडक्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका कसा आहे? 40 ते 50, 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे दोडका आपल्याला पाहायला मिळतोय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर भेंडीची सुद्धा आवक बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी साधारण 20 ते 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर बदला माल हा साधारण 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता तुम्ही शेवग्याची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. शेवगा शेंगी 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे शेवगा. चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय. वांग्याची सुद्धा आवक बघू शकता. चांगल्या क्वालिटीमधली वांगे हे साधारण 20 रुपये किलो याप्रमाणे. वांग्याचे दर खूपच उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या क्वालिटीमधली वांगे 20 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर शिमला गवारी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. पुणेरी गवार कशी आहे? 30 ते 40 रुपये. चांगल्या गवारी पुणेरी गवार ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर गावरान गवार ही साधारण 50 ते 60 रुपये, 70 रुपये. चांगला माल 70 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये गवार ही साधारण 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 50 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. बरं, टोमॅटो कसा आहे? चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 600 रुपयांपर्यंत, या क्वालिटीमध्ये टोमॅटो 600 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मार्केटमध्ये बघू शकता भेंड्या, भोपळे, त्याचबरोबर स्वीटकॉर्नची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. स्वीटकॉर्न कसे आहे? 22 रुपये. 20 पासून 22 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे स्वीटकॉर्न आपल्याला पाहायला मिळते. होलसेलमध्ये 20 ते 22 रुपये किलो याप्रमाणे स्वीटकॉर्न, तर
हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मार्केटमध्ये बघू शकता अशा प्रकारे भोपळा आपले शेवगा शेंग काकड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर काशीफळ भोपळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काशीफळ भोपळा कसा आहे हा भोपळा? 12 ते 15 रुपये किलो याप्रमाणे भोपळा आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतोय. हे बघू शकता या क्वालिटीमध्ये भोपळा 12 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये भोपळा हा असा साधारण 12 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. पावसाचा काय परिणाम कशावर? म्हणजे मालाची आवक कमी झाली आणि गिराईक पण कमी असेल त्यामुळं पावसामुळं. हां ठीक आहे. तर अशा पद्धतीने मार्केटमध्ये आपल्याला मालांची आवकसुद्धा कमीच पाहायला मिळते. मालाची आवकसुद्धा कमीच पाहायला मिळते. टोमॅटो या ठिकाणी टोमॅटोची आवकसुद्धा जास्त प्रमाणात पाहायला मिळते. हो हे आहेत सौरभ शेठ आणि सौरभ शेठच्या गाड्यावरती हा माल बघू शकता तुम्ही. आणि त्यांचा नंबरसुद्धा आपण दिलेला आहे. ज्यांना कोणाला ज्या शेतकऱ्यांना शेतमाल घेऊन यायचा आहे ते या सौरभ शेठच्या गाड्यावरती घेऊन येऊ शकता. त्यांचा नंबर सुद्धा आपण दिलेला आहे. आणि हो बरं ठीक आहे असू द्या. फ्लावर सांगा. फ्लावर 25 रुपये किलो इकडे. 25 रुपये किलो याप्रमाणे फ्लावर. चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा 25 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. असू द्या ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मेथ्यांची आवक बघू शकता. मेथी ही साधारण 25 रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे पाहायला मिळते. 20 ते 25 रुपये पिंडी. अशा क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता. 20 ते 25 रुपये पिंडी याप्रमाणे. भाज्यांची आवक बघू शकता. या बारामतीच्या मार्केटमध्ये आपल्याला भाज्यांची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो आपल्यासोबत आहेत शेतकरी. दादा नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव सांगा. रंगनाथ दादा जाधव. गाव शेरेवाडी. बरं तुम्ही काय घेऊन आलता मार्केटमध्ये? मेथी. तर काय दर भेटला आज मेथीला? 25 ते 30 रुपये भेटला. 25-30 रुपये. तुम्ही समाधान आहेत का? एकदम ओके. बरं पावसाचं काय म्हणजे भाज्यांवरती काय? वातावरणच असं आहे. हां येतो पाऊस थोडा पण पावसामुळे नाही काय फरक. हा पण माल काढायला काय प्रॉब्लेम म्हणजे? माल काढाय प्रॉब्लेम येणार तेवढा चिखल विखल काय बायांना. अजून काय काय असतं तुमच्याकडे? काय मेथी कोथमीर शापू. शेतमाल काय असतो दुसरा? मेथी कोथमीर शापू. बरं चालेल धन्यवाद. अजून काय शेतकऱ्यांना सांगू शकता तुम्ही? मेथी 2 एकर आहे. 2 एकर आहे का? बरं चालेल धन्यवाद. ओके. तर हे होते मेथी उत्पादक शेतकरी. दिसतंय ना जगताप. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता लिंबाची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. लिंबू चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू हे साधारण लिंबाचे दर कालच्या तुलनेत उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे लिंबू. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू 20-25 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांना हे साधारण 20 ते 25 रुपये दर आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. मित्रांनो हा आहे बारामतीचा बाजार. बारामती मार्केटमध्ये हे बघू शकता अशा प्रकारे बटाटा आलं म्हणजे अशा शेतमाल इथून खरेदी केला जातो वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी. नमस्ते. चला भेंडी
भेंडीची आवक बघू शकता. त्याचबरोबर शेवगा शेंग ही सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात शेवगा शेंगेची आवक या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर पिकाडोर मिरची कशी आहे आज? पिकाडोर 35 ते 40 रुपये किलो या भावाने पिकाडोर मिरचीचे दर आज आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं हे बघू शकता. हो, कारलं कसं आहे? होय, 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे कारलं आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर पिकाडोर कसे? 35 ते 40 रुपये किलो या प्रमाणे पिकाडोर मिरची आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर हो, नमस्ते नमस्ते. काय म्हणताय? आलं आणले काय आज? बरं, काय दर आहे आज? 180. मित्रांनो, शेतकरी माल बघू शकता या ठिकाणी 180 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आज आल्याचे दर आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 180 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 100 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आलं आपल्याला पाहायला मिळतं. चला चला. हां, कोबी सांगा ना, कोबी कसा आहे? या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी 15 रुपये किलो, 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. हे बघू शकता, कोबीची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये ही पिकाडोर सारखीच ही मिरची आपल्याला पाहायला मिळते. कशी मिरची? या क्वालिटीमधली मिरची 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. होलसेलचा दर ना 60 रुपये. काय करायचं? होलसेलचा दर आहे ना. व्हिडिओ टाकायचा का? हां, बाजारभाव असतात रोजचे. कसा दर आहे मग? कशी? 40 ना. 40 रुपये किलो याप्रमाणे ही मिरची आपल्याला पाहायला मिळते. पिकाडोरच या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता. 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हां, संवाद बळीराजाचा यूट्यूब चॅनल आहे. हां, इंस्टाला पण आहे, फेसबुकला पण आहे. चला. त्याचबरोबर या ठिकाणी फळांची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. पपई कशी आज? चांगल्या क्वालिटीत 20 रुपये. चांगल्या क्वालिटीमध्ये पपई 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 100 रुपयांना सुद्धा कॅरेट पपईचा आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर ड्रॅगन फ्रूट बघू शकता. या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट हा साधारण 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे ड्रॅगन फ्रूट पाहायला मिळतो. स्वीट कॉर्न मक्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. साधारण 20 रुपये किलो याप्रमाणे. चला, खजूर 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे खजूर या ठिकाणी बघू शकता. 10 किलोचे असेल हे कॅरेट. 10 किलोचं कॅरेट आपल्याला पाहायला मिळतं. या क्वालिटीमध्ये खजूर बघू शकता. 40 रुपये किलो याप्रमाणे. शिमला मिरची कशी आहे? या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता 50 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीला 50 रुपये दर आहे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. हे कारलं कसं आहे? 55. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरतो. ही व्हरायटी कुठली आहे? होय, व्हरायटी कुठली ही? पल्लवी. बर. पल्लवी म्हणून आहे का? बर. तर अशा पद्धतीनं हे कारलं आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर भेंडीची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. काकड्या बघू शकता. त्याचबरोबर दोडकाई, हिरवी मिरची, गोसावळे पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गोसावळा कसा आहे? 20 रुपये किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये गोसावळा 20 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 10 रुपयांपासून सुद्धा किलो गोसावळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर पेरूंची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू हा साधारण 30 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा
20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे मार्केटमध्ये पाहायला मिळते. आज शेतमालाची आवकसुद्धा जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळासुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हे बघू शकता. ओ भोपळा कसा आहे? 200 रुपये या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता. 200 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर 200 रुपयांना बॅग या क्वालिटीमध्ये भोपळा आपल्याला पाहायला मिळतोय. तर हलका माल हा साधारण 100 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे 10 किलोची बॅग आहे. तर अशा क्वालिटीमधले भोपळे हे साधारण 200 रुपयांना बॅग याप्रमाणे. चला 10 वाजता 10ला येईल. हां, त्याचबरोबर ड्रॅगन फ्रूट बऱ्याच ठिकाणी हे काय अशा क्वालिटीमधले ड्रॅगन फ्रूटसुद्धा बघू शकता. ह्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट म्हणजे असा 50 या क्वालिटीमधला ड्रॅगन फ्रूट 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. हे बघू शकता. पपईची आवक आहे, पेरू आहे या क्वालिटीमध्ये पेरू. त्याचबरोबर हां, पेरूची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कोहळा सुद्धा दिसतोय. ह्याचा दर ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी चायना काकडीची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये चायना काकडी बघू शकता. साधारण ओ चायना काकडी कशी होय शेठजी? चायना काकडी 20 म्हणजे हा मार्केट आज आवक खूप आल्यामुळे आवक पण खूप आहे आणि त्यामुळे काकड्यांना दर हे रिवर्स झालेले आपल्याला पाहायला मिळतात. काकड्यांचे दर, भेंड्यांची सुद्धा आवक बघू शकता या ठिकाणी. त्याबरोबर दोडक्याची आवक जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी हे शेतकरी हो चला. भेंडी त्याचबरोबर बीन्सची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भैया बीन्स कसा आहे? बीन्स 110 रुपये. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता 110 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर हे महाबळेश्वरी गाजराची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. महाबळेश्वरी गाजर हे साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचबरोबर गोसावळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गोसावळा आहे साधारण 20 रुपये किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. भेंड्यांची आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. काय म्हणताय मित्रांनो? असल्या पावसाळ्यात सुद्धा आज कलिंगडाची आवक आपल्याला पाहायला मिळते. कलिंगड हे साधारण 10 रुपये किलो याप्रमाणे. मालाची क्वालिटी बघू शकता तुम्ही. चांगल्या क्वालिटीमधले कलिंगड हे साधारण 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीत कलिंगडाची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे बघू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला अयो बटाट्याची सुद्धा आवक या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता. बटाटा कसा आज? 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे बटाटा पाहायला मिळतो. त्याचबरोबर कांदा सुद्धा बघू शकता. कांदा साधारण कांदा कसा आहे? 18 ते 24. 11 का 18?
हां 18 पासून 24 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा हा 24 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 18 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आंबा, पेरू आणि अशा वेगवेगळ्या फळांची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. संत्रे असेल किंवा मँड्रिन असेल किंवा सफरचंद असेल यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे बघू शकता. लसूण या ठिकाणी 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लसणाचे दर हे साधारण 120 पासून ते 180 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला पाहायला मिळतो. हे बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण 180 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 120 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आल्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आलं हे 100 पासून ते 170 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. हे बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आलं 170 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर अशा पद्धतीनं पालेभाज्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे बघू शकता. हो काय म्हणताय? हां तेच येत आहेत. बरं कांदापात कशी आहे? 20-25 कांदापात सुद्धा कांदापातीचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 20 ते 25 रुपये कांदापात या ठिकाणी बघू शकता. आलो 1 मिनिट. हे काकडीची आवक बघू शकता या ठिकाणी. काकडी त्याचबरोबर टोमॅटोची आवक जास्त प्रमाणात. काकडी 20 रुपये किलो याप्रमाणे, तर टोमॅटो हा साधारण 500 रुपयांपर्यंत 500-600 400 ते 500 रुपये या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरतोय, त्यामुळे या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा साधारण 500 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मग चला काकड्यांची आवक जास्त आहे. त्याचबरोबर टोमॅटोची आवक सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात मार्केटमध्ये पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता 200 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. ओके. हिरवी मिरचीची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 50 रुपये किलो याप्रमाणे चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची. हां या क्वालिटीमध्ये बघू शकता 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते. शेवगा शेंग, काकडी, फ्लावर यांची आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर बीटची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. बीट कसा आहे? या क्वालिटीमध्ये बीट हा 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर तोंडल्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 30 रुपये म्हणजे 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे तोंडलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बीन्स कसा आहे? 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे बीन्स आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पावट्याची सुद्धा आवक बघू शकता. पावटा साधारण 50 रुपये 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे पावटा आपल्याला पाहायला मिळतो. पुदिना 8 ते 10 रुपये, मग 20 ते 30. पुदिन्याचे दर वाढलेले या ठिकाणी बघू शकता. 20 रुपये 20 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये बघू शकता पुदिन्याचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मग काय हां. तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.